मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील गोसावी गल्ली येथील भंगी बोळ येथे 30 वर्ष झाले या बोळात अतिक्रमण असल्याने या ठिकाणी रोड नव्हता। या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते। यामुळे काही नागरिकांना फिरून जावे लागत होते। काही जणांनी तक्रार केल्यानंतर महापालिका अतिक्रमण पथकाने या ठिकाणचे सर्व अतिक्रमण काढून या ठिकाणाला मोकळा श्वास दिला। त्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी जिल्हा नियोजन समितीमधून 15 लाखाच्या निधीतून सिमेंट काँक्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता या ठिकाणी केला आहे। तर परत या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्कता दाखवावी आणि या रोड झाल्याने नागरिकांची चांगल्या प्रकारे सोय झाली आहे। हा रोड 3 ते 4 मीटरने एकदम सुलभ झाला असून 30 वर्षांनी येथील नागरिकांनी घाणीतून मोकळा श्वास घेतला आणि या रोडचे स्थानिक नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। हा कित्येक वर्षाचा राहिलेला विषय मार्गी लागल्याने नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा सत्कार करून आभार मानले। आज रोजी समाजाच्या वतीने आम्ही थोरात दादा यांचे आभार मानतो, कारण त्यांनी या रस्त्यासाठी 4 वेळा अतिक्रमण निघालं तरी सुद्धा कोण रस्ता करत नव्हते, पण आज एक नाही त्यांनी काँक्रीटचा रस्ता व्यवस्थित करून दिलेला आहे। आणि 50 वर्षापासून हे पीडित आणि ड्रेनेजचं होतं, तर त्यांनी सगळं व्यवस्थित करून दिलं। त्यामुळं गोसावी समाज आणि आमच्या जे प्लॉटधारक आहेत त्यांच्या पाठीमागं जातकार लोकांना ते येण्या जाण्याचा वाहतुकीस व्यवस्थित झालेला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या वतीनं आम्ही त्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो। आणि असेच एक नाही दादांची कामं भरभराटी व्हावं आणि दादांच्या पाठीमागं सर्व जनता कामाच्या स्वरूपात आहे की नाही त्यांना पुढचा पण त्यांना की नाही पुढच्या आयुष्यात किंवा पुढच्या नियोजन मंडळात किंवा ह्याच्यात त्यांना स्थान द्यावं थोडी बोला चालू करा तुम्ही। प्रभाग 20 मधील जवळपास सगळीच कामं संपलेली आहेत। गेल्या 40 वर्षापासून लोकांकडून कळतंय की या गल्लीमध्ये जातकार समाज राहतो, गोसावी समाज राहतो आणि पुढं प्लॉटधारक यांनी आपले घरं येणेकरून व्यवस्थित टॅक्स भरून बांधलेले आहेत। तर अशा सगळ्याच लोकांना हा बोळ म्हणजे एक घाणीचं साम्राज्य झालं। कोण पण येऊन इथं घाण टाकणे, ड्रेनेजचं सगळं फुटलेलं होतं आणि हे बोळ व्हावं म्हणून 2दा महापालिकेने अतिक्रमण काढलं, पण 3दा काम बंद पडलं। मात्र आज या लोकांच्या मदतीनं सगळ्यांच्या पाठपुराव्यानं या रोडसाठी 15 लाख रुपये DPDCमधनं आणून आज हा रोड 3.5 ते 4 मीटरनं खूप चांगला झालेला आहे। माझी परत एकदा लोकांना विनंती आहे की इथं अतिक्रमण होऊ नये, दररोज घंटागाडी येईल, स्वच्छता राहावी आणि लोकांनी एकदा 40 वर्षानंतर या घाणीतून लोक बाहेर पडलेले आहेत तसं त्यांनी सातत्य ठेवावं।